Hi student, we will start with the degree of polynomial in one variable from chapter polynomial. तर polynomial chapter मधला आपण आज डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल, एका व्हेरिएबलमध्ये जे आपल्याला पॉलिनॉमियल दिलेले आहेत त्यांच्या डिग्री कशा ओळखायच्या त्याचा आपण स्टडी करू. त्यानंतर आपण डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन मोर दॅन वन व्हेरिएबल याचा सुद्धा स्टडी आपल्याला आज करायचा आहे. तर डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन केस ऑफ here in case of polynomial in one variable, polynomial in one variable, the highest power of the variable is called the degree of the polynomial. तर इथं आपल्याला अभ्यास करताना एक लक्षात घेतलं पाहिजे, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल म्हणजे ती जी आपल्याला पॉलिनॉमियल दिलेली आहे तिथं आपल्याला एकच व्हेरिएबल असणार आहे. थोडक्यात ते अल्जेब्रिक एक्सप्रेशन तुम्हाला एक्स मधलं असेल, वाय मधलं असेल, एम मधील असेल, पी मधील असेल, कुठल्याही एका व्हेरिएबल मधील ते असेल. आणि तुम्हाला त्या पॉलिनॉमियलची डिग्री शोधताना काय करायचं आहे, पूर्ण टर्म तुम्हाला ऑब्झर्व करायचे आहेत आणि टर्म ऑब्झर्व केल्यानंतर हायेस्ट इंडेक्स जिथे दिसेल, हायेस्ट पॉवर जिथे दिसेल व्हेरिएबलचा, ती राहील त्या पॉलिनॉमियलची डिग्री. फॉर एक्झाम्पल हिअर वी विल कन्सिडर 2x to the power 3. So here degree is 3 because the highest power is here 3. Highest power of x is 3. Then we will consider next example, that is m plus 3m cube plus 7m square. आता ही जी पॉलिनॉमियल आहे आपल्याला एकाच व्हेरिएबल मधली पॉलिनॉमियल आहे. इथं व्हेरिएबल कुठला आपल्याला m हा व्हेरिएबल आहे. इथं आपल्याला एका पॉलिनॉमियल मध्ये तीन टर्म आहेत आणि हायेस्ट पॉवर किंवा हायेस्ट इंडेक्स जर पाहिला आपण m चा, तर इथं किती आहे 3 आहे आणि म्हणून याची डिग्री किती येईल आपल्याला, ही डिग्री येईल आपल्याला 3. We will consider next example again 2p to the power 7 plus 3. इथं डिग्री ओळखताना तुम्हाला p हा काय आहे आपल्याला इथं व्हेरिएबल आहे आणि याचा हायेस्ट इंडेक्स किती आहे 7 आहे आणि म्हणून डिग्री किती इथं, डिग्री इज 7. Then we will consider one more example, that is 2x to the power 5 plus 7x to the power 4 plus 9x plus 18. तर हे जे ही पॉलिनॉमियल दिलेली आपल्याला x मधील पॉलिनॉमियल आहे ही, आणि इथं x चे पॉवर जर पाहिले आपण, इथं आहे x to the power 5, x to the power 4, x to the power 1 आणि हिअर x to the power 0. हायेस्ट पॉवर किती येतं x चा 5 आहे आणि म्हणून इथं डिग्री किती इथं, सो डिग्री इज हिअर 5. डिग्री इज इक्वल टू 5. तर अशा प्रकारे आपण एका व्हेरिएबल मधले ज्या पॉलिनॉमियल आपल्याला दिलेल्या असतील तर त्याची डिग्री आपण इझिली शोधू शकतो. त्यानंतर आपल्याला थोडं महत्त्वाचा पार्ट येतं, डिग्री ऑफ एनी नॉन झिरो कॉन्स्टंट पॉलिनॉमियल इज 0. कुठलाही नॉन झिरो कॉन्स्टंट पॉलिनॉमियल जो असतो त्याची डिग्री असते आपल्याला 0. सो हिअर वी विल सी डिग्री ऑफ एनी non-zero constant polynomial is 0.
कुठलीही नॉन झिरो पॉलिनॉमियल जर दिलेली आपल्याला, कॉन्स्टंट पॉलिनॉमियल, नॉन झिरो कॉन्स्टंट पॉलिनॉमियल जर दिली तर त्याची डिग्री किती राहील आपल्याला? 3 राहील. इथं आपण घेऊ -3, याची डिग्री किती राहील आपल्याला? डिग्री इज 0. 27 घ्या, डिग्री 0. देन 1001 डिग्री इज 0. तर कुठलाही कॉन्स्टंट पॉलिनॉमियल घ्या एक्सेप्ट 0. 0 सोडून तुम्ही कुठलाही कॉन्स्टंट पॉलिनॉमियल घ्या, त्या पॉलिनॉमियलची डिग्री किती असते आपल्याला? 0 असते. आणि 0ची डिग्री ही आपल्याला नॉट डिफाईन आहे. डिग्री ऑफ 0 पॉलिनॉमियल इज नॉट डिफाईन. डिग्री ऑफ 0 पॉलिनॉमियल इज नॉट डिफाईन्ड. तुम्हाला समजा 0 या पॉलिनॉमियलची जर डिग्री विचारली तर ती काय आहे? दॅट डिग्री इज नॉट डिफाईन. तिची व्याख्या केलेली नाही किंवा आपण ती सांगू शकत नाही. तर हे झालं आपलं डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. एक व्हेरिएबल असताना काय करायचं? तुम्हाला दिलेल्या एक्झाम्पलमध्ये जर एकच व्हेरिएबल असेल तर त्यामधला व्हेरिएबल पाहायचा आणि त्या व्हेरिएबलचा हायेस्ट इंडेक्स पाहायचा आणि तो हायेस्ट इंडेक्स काय असणार आहे? त्याची डिग्री असणार आहे. नंबर 2, कॉन्स्टंट पॉलिनॉमियल असतील तर कॉन्स्टंट पॉलिनॉमियल कुठले आपल्याला? आपले सर्वचे सर्व होल नंबर आणि होल नंबर एक्सेप्ट 0. 0 सोडून जे सर्व होल नंबर आहेत तुमचे त्याची डिग्री किती असणार आहे आपल्याला? 0 असणार आहे. आणि 0 ही जी कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आहे तिची डिग्री आपल्याला नॉट डिफाईन आहे, ते आपण सांगू शकत नाही. देन वी विल स्टडी डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन मोर दॅन वन व्हेरिएबल. एकापेक्षा जास्त व्हेरिएबल जर असतील, एखाद्या पॉलिनॉमियलमध्ये आपल्याला एकापेक्षा जर जास्त व्हेरिएबल असतील तर त्याची डिग्री कशी शोधायची? इथं आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे. द हायेस्ट सम ऑफ द पॉवर्स ऑफ व्हेरिएबल इन ईच टर्म इज द पॉवर इज ऑफ द पॉलिनॉमियल इज द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. तर हायेस्ट सम कशाची सम घ्यायची? ऑफ द पॉवर्स ऑफ व्हेरिएबल. आपल्याला व्हेरिएबल दिलेले असतील, एकापेक्षा जास्त व्हेरिएबल जर असतील तर ते सर्व व्हेरिएबल कन्सिडर करायचे, त्यांच्या पॉवर कन्सिडर करायच्या, त्यांची सम घ्यायची आणि जिथं आपल्याला हायेस्ट सम येईल ती काय राहील? डिग्री ऑफ दॅट पॉलिनॉमियल. फॉर एक्झाम्पल हिअर वी हॅव गिवन 3m³ n to the power 6 plus 7m² n³ minus mn. दिस इज द गिव्हन पॉलिनॉमियल. आपल्याला ही पॉलिनॉमियल दिलेली आहे. इथं आपल्याला किती व्हेरिएबल आहेत? m आणि n, m आणि n. तर mn हे 2 व्हेरिएबल आपल्याला दिलेले आहेत. इथं जर पाहिलं आपण तर याचे mचा इंडेक्स 3 आहे, nचा इंडेक्स किती इथं 6 आणि म्हणून इथले सम किती होईल आपल्याला? 3 + 6 = 9. इथं जर पाहिलं आपण m आणि n यांचे इंडेक्स आहेत आपल्याला 2 + 3, याची सम येईल आपल्याला 5 आणि इथं m to the power 1 आणि n to the power 1. सो दिस इज m1 + 1. दिस इज इक्वल टू 2. तर त्यांचे जे व्हेरिएबल आहेत, व्हेरिएबलचे पॉवर आहेत, त्यांची सम घ्यायची आणि जिथं आपली तुमची सम हायेस्ट सम येईल ती राहील तुम्हाला डिग्री ऑफ दॅट पॉलिनॉमियल. सो डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 9. सो डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 9. इथं तुम्हाला डिग्री पॉलिनॉमियलची डिग्री आलेली आहे 9. आणखी आपण सेकंड एक्झाम्पल कन्सिडर करू. 3p² q to the power 3 plus 2p q to the power 5 plus 7pq minus 3p to the power 4 q to the power
3. आता इथं जर पाहिलं आपण पीचा पॉवर 2 आहे, क्यूचा पॉवर 3 आहे आणि म्हणून इथं आपल्याला किती येईल सम 2 + 3 दॅट इज इक्वल टू 5. इथं आपल्याला पॉवर पीचा 1 आहे, क्यूचा 5 आहे. इथं टोटल सम आले आपल्याला 6. हिअर p to the power 1, q to the power 1. So this sum will be equal to 2. Then here p to the power 4. So power is 4 plus 3 and this is equal to 7. आता इथं हायेस्ट सम किती आलेले आपल्याला 7 आलेले आहे. सम आपल्याला 7 आलेले आणि म्हणून डिग्री ऑफ पॉलिनॉमियल काय राहील इथं आपल्याला 7. सो डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 7. तर अशा प्रकारे आपण डिग्री ऑफ पॉलिनॉमियलची डिग्री आपण ठरवू शकतो इन मोर दॅन 1 व्हेरिएबल. एकापेक्षा जास्त सुद्धा व्हेरिएबल असू शकतात. आपण तिसरं एक्झाम्पल आपण कन्सिडर करू. 2pqr मायनस 3p² q² rq प्लस 18pq² r to the power 5. r to the power 6 घेऊ आपण इथं. आता इथं आपल्याला p, q आणि r असे काय आहेत 3 व्हेरिएबल दिलेले आहेत. आता यांचे जर इंडेक्स पाहिले आपण तर इथं 1 1 आणि 1. तर आपल्याला 1 1 + 1 + 1 तर याची सम येईल आपल्याला 3. हिअर वी विल गेट 2 + 2 + 3. सो 3 + 2 + 2 that is 7. Now here 1 + 2 + 6. So this will be 6 + 2 8 and 9. So degree of this polynomial is 9. So degree of the polynomial is 9. तर अशा प्रकारे आपण पॉलिनॉमियलच्या डिग्रीज काय करू शकतो शोधू शकतो. त्यानंतर आपल्याला आता टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल ऑन द बेस ऑफ डिग्री. तर डिग्रीच्या बेसवर आपल्याला पॉलिनॉमियलच्या काही टाईप्स आहेत त्याचा काय करायचं आपल्याला स्टडी करायचा. आधीच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं आपण द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ टर्म्स. तर नंबर ऑफ टर्म्सवरून आपण पॉलिनॉमियल पाहिल्या मोनोमियल, बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल. मोनोमियलमध्ये आपल्याला 1 टर्म असते, बायनॉमियलमध्ये आपल्याला 2 टर्म असतात आणि ट्रायनॉमियलमध्ये आपल्याला किती टर्म्स असतात 3 टर्म्स आपल्याला असतात. तर हे झालं आपल्याला नंबर ऑफ टर्म्सनुसार. इथं आपल्याला ऑन द बेसिस ऑफ डिग्री आपल्याला काय पाहायचे पॉलिनॉमियलचे टाइप्स पाहायचे आहे. जर डिग्री 1 असेल, डिग्री 2 असेल आणि डिग्री 3 असेल तर असे 3 टाईपचे आपण पॉलिनॉमियल पाहणार आहे. तर इफ डिग्री इज 1, डिग्री इज 2 and डिग्री इज 3. तर ज्या पॉलिनॉमियलमध्ये आपल्याला डिग्री 1 असते त्याला आपण लिनियर पॉलिनॉमियल असं म्हणतो. तर या पॉलिनॉमियलला म्हणतो आपण लिनियर पॉलिनॉमियल. आता या पॉलिनॉमियलचा आपल्याला स्टँडर्ड फॉर्म जर पाहिला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म पाहू आपण इथं. स्टँडर्ड फॉर्म तर हे कुठल्या टाईपचं आपल्याला ax + b अशा टाईपची आपल्याला ही पॉलिनॉमियल असते. एक्झाम्पल जर पाहिले आपण तर इथं आपण एक्झाम्पल्स लिहू. 2x + 7, 3m + 18 अगेन ओनली 7y अशा प्रकारचे आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. तर डिग्री 1 असताना आपण तिला लिनियर पॉलिनॉमियल म्हणतो. इथं स्टँडर्ड फॉर्म आपल्याला ax + b. x हा व्हेरिएबल आहे आणि a आणि b काय आहेत त्याचे कॉन्स्टंट आहे. जिथं आपल्याला a हा 0 असून चालत नाही. a इज नॉट इक्वल टू 0. a का 0 असायला नको. a जर 0 असला आपली ax ही टर्म काय होईल कॅन्सल होऊन जाईल. आपल्याला फक्त काय राहील b राहील आणि म्हणून ax + b मध्ये आपल्याला a इज नॉट इक्वल टू 0 आणि याचे काही एक्झाम्पल पाहिले आपण 2x + 7, 3m + 18 आणि 7y. इथं जर पाहिलं आपण
तर लिनियर पॉलिनॉमियलमध्ये इथं प्रत्येक ठिकाणी पहा तुम्ही डिग्री किती आहे, इथं एक्सचा हायेस्ट इंडेक्स 1 आहे, 3m + 18 मध्ये एमचा हायेस्ट इंडेक्स किती आहे 1 आहे, आणि 7y इथं सुद्धा आपल्याला हायेस्ट इंडेक्स किती दिलेला आहे, एकच दिलेला आहे. तर अशा ज्या पॉलिनॉमियल तुम्हाला दिलेल्या असतील ज्याची टाईप आपल्याला एक्स प्लस बी आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, त्याला आपण लिनियर पॉलिनॉमियल म्हणतो. त्यानंतरचा प्रकार आहे आपल्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. सेकंड इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलमध्ये क्लिअरली क्वाड्रा मीन्स 2, क्वाड्राचा अर्थच 2 आहे, तर डिग्री किती असणार आहे 2. तर इथं डिग्री 2 असलेल्या पॉलिनॉमियलला आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असं म्हणतो. याचा स्टँडर्ड फॉर्म जर पाहिला आपण तर तो असतो ax² + bx + c, ax² + bx + c, जिथं आपल्याला इथं सुद्धा a इज नॉट इक्वल टू 0. ए हा 0 असून चालत नाही, कारण ए 0 झाल्यानंतर ax² ही पूर्ण टर्म काय होईल 0 होऊन जाईल, आणि म्हणून आपल्याला ax² + bx + c मध्ये ए इज नॉट इक्वल टू 0, आणि म्हणून हे झालं आपल्याला त्याचा स्टँडर्ड फॉर्म. आता याचे जर एक्झाम्पल पाहिले आपण तर 2x² + 3x + 7 अशा प्रकारचं एक्झाम्पल लिहू शकतो. किंवा जिथं तुम्हाला डिग्री 2 असेल, फक्त तुम्ही असंही एक्झाम्पल लिहिलं -3m⁻², ही सुद्धा तुमची कुठली पॉलिनॉमियल आहे, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. आपल्याला इथं ए इज नॉट इक्वल टू 0 सांगितलं, फक्त बी आणि सी 0 असले तरी चालतील. थोडक्यात बी 0 असला तर ही टर्म 0 होईल आणि सी सुद्धा 0 असेल, तर ही फक्त एवढ्या टर्मवर सुद्धा आपण काय म्हणू शकतो, ही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. आणि म्हणून आपण -3m² ही सुद्धा काय आपल्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. कारण काय आहे, इथं जो आपण डिग्री पाहून राहिलो, तर डिग्री किती, इथं डिग्री इज हायेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरायबल, दॅट इज एमचा व्हेरायबल किती इथं आपल्याला 2 आहे, आणि म्हणून ही काय आपल्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. इथं जे ABC आहे त्यांना काय म्हणतो आपण, कोइफिशियंट्स असं म्हणतो. ABC आर कोइफिशियंट्स. ABCना आपण कोइफिशियंट्स असं म्हणतो. आणखी एखादं एक्झाम्पल जर लिहायचं आपल्याला तर आपण लिहू -1/2 p² + 3p. ही सुद्धा आपल्याला काय आहे, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे, कारण डिग्री किती, इथं डिग्री आपल्याला 2 आहे, म्हणून ही आपल्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. त्यानंतर येतो आपल्याला जिथं डिग्री 3 असेल, डिग्री किती असेल 3 असेल, तर त्या पॉलिनॉमियलला आपण क्युबिक पॉलिनॉमियल असं म्हणतो. दिस इज क्युबिक पॉलिनॉमियल. याचा स्टँडर्ड फॉर्म आपल्याला ax³ + bx² + cx + d, cx + d. तर हा याचा स्टँडर्ड फॉर्म आहे, ax³ + bx² + cx + d, जिथं ABCD आर कोइफिशियंट्स, ABC हे कोइफिशियंट्स आहेत, आणि इथं सुद्धा आपल्याला ए इज नॉट इक्वल टू 0, याची किंमत 0 असून चालणार नाही. एक्झाम्पल जर पाहिले आपण तर असे एक्झाम्पल्स राहतील तुम्हाला ज्या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे 3 आहे, तिला आपण क्युबिक पॉलिनॉमियल म्हणू. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ 7x⁻³ हे एक एक्झाम्पल राहील तुम्हाला. नेक्स्ट एक्झाम्पल विल कन्सिडर p³ + 2p² + 7p - 3. तर ही सुद्धा क्युबिक पॉलिनॉमियल राहील, कारण हायेस्ट इंडेक्स किती आहे, तर पीचा 3 आहे. नेक्स्ट विल कन्सिडर n³ - 7. ही सुद्धा काय राहील आपल्याला क्युबिक पॉलिनॉमियल राहील, कारण इथं किती आहे, डिग्री किती इथं 3 आहे, म्हणून ही आपल्याला क्युबिक पॉलिनॉमियल आहे. तर अशा प्रकारे आपण 3 प्रकार पाहिले पॉलिनॉमियलचे ऑन द बेसिस ऑफ डिग्री. इथं आपण जे एक्झाम्पल पाहिलेले आहेत एकाच व्हेरायबलमधल्या आपण पॉलिनॉमियल पाहिलेल्या आहे, एकापेक्षा जास्त व्हेरायबलचा आपल्याला स्टडी नाही आहे, आणि म्हणून एकाच व्हेरायबलमधल्या आपण काय पाहिलेल्या आहेत, पॉलिनॉमियल पाहिलेल्या आहेत ऑन द बेसिस ऑफ डिग्री. डिग्रीच्या बेसवर पॉलिनॉमियलचे किती 3 टाईप आपल्याला पडतात.
फर्स्ट इज लिनियर, क्वाड्रॅटिक अँड क्युबिक पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल कशाला म्हणायचं, जिथं डिग्री 1 आहे, डिग्री 2 असताना क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, डिग्री 3 असताना क्युबिक पॉलिनॉमियल आपण त्यांना म्हणतो. तर अशा प्रकारे आपण पॉलिनॉमियलचे हे 3 प्रकार सुद्धा पाहिले. यानंतर आपण पॉलिनॉमियलचे जे 3 फॉर्म आहे, स्टँडर्ड फॉर्म, कोइफिशियंट फॉर्म आणि इंडेक्स फॉर्म, तर याचा स्टडी करू आणि आपण दिलेली पॉलिनॉमियल या तिन्ही फॉर्ममध्ये कशी लिहू शकतो त्याचा आपण काय करू, स्टडी करू. इथं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. हिअर वी हॅव गिवन वन पॉलिनॉमियल इन m, दॅट इज p ऑफ m इक्वल टू 3m टू द पॉवर 5 मायनस 7m प्लस 5m स्क्वेअर प्लस 2 अशी आपल्याला पॉलिनॉमियल दिलेली आहे. तर आधी हिला आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहू. तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिताना काय करायचं, आपल्याला इथं हायेस्ट इंडेक्स पाहायचा. किती, इथं हायेस्ट इंडेक्स हा 5 आहे. त्यानंतर आपल्याला ती टर्म काय लिहायची, आधी लिहायचे. त्यानंतर आपल्याला ज्या टर्म उतरत्या क्रमाने आहेत किंवा डिसेंडिंग ऑर्डर नाहीत त्याप्रमाणे आपल्याला त्या लिहाव्या लागतात आणि तो आपला काय मिळतो, आपल्याला स्टँडर्ड फॉर्म आपल्याला पॉलिनॉमियलचा मिळतो. तर इथं हायेस्ट किती आपल्याला 3m टू द पॉवर 5. सो फर्स्ट विल राईट 3m टू द पॉवर 5. नंतर m टू द पॉवर 4 ची टर्म इथं आपल्याला नाही आहे. त्यानंतर m टू द पॉवर 3 ची क्यूबची सुद्धा टर्म आपल्याला इथं नाही आहे आणि म्हणून आपण काय लिहू, इथं 5m टू द पॉवर 2, 5m स्क्वेअर आपण लिहू. त्यानंतर 2 नंतर आपल्याला नंबर येईल -7m चा. सो दिस इज -7m आणि लास्टली आपल्याला कॉन्स्टंट 2 लिहू. तर हा झाला आपला स्टँडर्ड फॉर्म. काय करायचं, दिलेले पॉलिनॉमियल पाहायची, हायेस्ट इंडेक्स पाहायचा, त्यानंतर उतरत्या क्रमानं किंवा डिसेंडिंग ऑर्डरनं जसे इंडेक्स असतील तसे आपल्याला त्या टर्म काय करावं लागतात, अरेंज करावं लागतात आणि तो काय मिळतो आपल्याला त्यावेळेस स्टँडर्ड फॉर्म आपल्याला मिळतो. सो दिस इज अ स्टँडर्ड फॉर्म. देन वी हॅव इंडेक्स फॉर्म. आता इंडेक्स फॉर्म लिहिताना पहा, इथं डिग्री किती आहे, 5 डिग्री आहे. हायेस्ट इंडेक्स हा 5 आहे आणि म्हणून इथं m टू द पॉवर 5, m टू द पॉवर 4, m टू द पॉवर 3, m टू द पॉवर 2, m टू द पॉवर 1 अँड m टू द पॉवर 0. तर कुठल्याही पॉलिनॉमियलची डिग्री जर 5 असेल तर त्या पॉलिनॉमियलमध्ये आपल्याला किती टर्म्स असतात, 6 टर्म असतात. म्हणजे डिग्री जेवढी असली त्यापेक्षा एक टर्म आपल्याला काय असते, एक्स्ट्रा असते, ती म्हणजे कॉन्स्टंट टर्म्स. तर इथं जर पाहिलं आपल्याला तर किती टर्म दिलेले आपल्याला, 1, 2, 3 आणि 4. इथं 4च टर्म दिलेले आहे. ॲक्च्युअली आपल्याला किती टर्म पाहिजे, इथं आपल्याला पाहिजे 5 + 1 म्हणजे 6 टर्म पाहिजे. थोडक्यात इथं आपल्याला काही टर्म काय आहे तर मिसिंग टर्म आहेत, इथं त्या दिलेल्या नाहीत. m टू द पॉवर 4 नाही आहे आणि m टू द पॉवर 3 सुद्धा नाही आहेत. तर आपल्याला मिसिंग टर्म लक्षात घेऊन आपल्याला त्या टर्म लिहावं लागतात आणि त्या 0 इंटू दॅट टर्म आपल्याला असं लिहावं लागतं. तर इथं आपल्याला प्रथम लिहू आपण m टू द पॉवर 5, m टू द पॉवर 4 आपल्याला मिसिंग आहे म्हणून आपण लिहू 0 m टू द पॉवर 4. देन हिअर अगेन वी हॅव मिसिंग टर्म दॅट इज m टू द पॉवर 3, that is 0 into m to the power 3. Then we will write m to the power 5. So this is 5m square, then -7m and plus 2. आता जर तुम्ही काउंट केलं 1, 2, 3, 4, 5, 6 आपल्याला सिस्टम आलेल्या आहेत. सो दिस इज अ इंडेक्स फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल. दिलेल्या पॉलिनॉमियलचा हा झाला आपल्याला इंडेक्स फॉर्म. त्यानंतर तुम्हाला कोइफिशियंट फॉर्म लिहायचा. कोइफिशियंट फॉर्म लिहिताना इंडेक्स फॉर्म लिहिणं आधी महत्त्वाचं असतं किंवा आपण डायरेक्टली सुद्धा लिहू शकतो. त्यासाठी तुम्हाला एक ब्रॅकेट करायचं आहे आणि ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काय लिहायचे, फक्त तुम्हाला कोइफिशियंट्स लिहायचे आहेत, व्हेरिएबल लिहिण्याचं काम नाही. तर m टू द पॉवर 5 चा कोइफिशियंट इथं 3 आहे, कॉमा टाका, नंतर 0, देन 0, देन 5, देन -7, देन 2. सो दिस इज अवर कोइफिशियंट फॉर्म ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. तर अशा प्रकारे आपण दिलेली पॉलिनॉमियल ही तिन्ही फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो. तुम्ही फक्त कोइफिशियंट फॉर्म सांगितला तर आपल्याला इथून सुद्धा डायरेक्टली आपण लिहू शकतो. फक्त आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. m टू द पॉवर 5 नंतर 4 येणार आहे, 4 नाही तर त्याचा 0 घ्यायचा. नंतर क्यूबची टर्म नाही तर ती 0 घ्यायची. त्यानंतर स्क्वेअरची टर्म आहे तर तिचा कोइफिशियंट 5. त्यानंतर m टू द पॉवर 1 ची टर्म जे -7 हा कोइफिशियंट आहे तो लिहिला आपण आणि नंतर आपण काय लिहिला, कॉन्स्टंट
लिहिला. तर अशा प्रकारे आपण दिलेली पॉलिनॉमियल ही डिफरंट फॉर्ममध्ये काय करू शकतो, राईट करू शकतो. राईट द पॉलिनॉमियल इन कोइफिशियंट फॉर्म. तर आपल्याला दिलेली पॉलिनॉमियल कोइफिशियंट फॉर्ममध्ये दिली आहे. इथं आपल्याला एक्स मधील पॉलिनॉमियल दिलेली आहे. पी ऑफ एक्स इज गिवन अँड दॅट इज एक्स क्यूब प्लस 3x मायनस 5. तर कोइफिशियंट फॉर्म आपल्याला कोइफिशियंट फॉर्म ऑफ गिव्हन पॉलिनॉमियल इज. तर आपल्याला कोइफिशियंट फॉर्म लिहिताना काय लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला पी ऑफ एक्स एक्स मधली पॉलिनॉमियल दिलेली आहे. हायेस्ट इंडेक्स म्हणजे डिग्री किती इथं 3 आहे. डिग्री 3 आहे याचा अर्थ इथं टर्म किती असणार आहेत, आपल्याला 4 टर्म पाहिजे. इथं आपल्याला किती दिलेले आहे, 3च टर्म आपल्याला दिलेल्या आहेत. याचा अर्थ इथं एक टर्म काय आपली मिसिंग आहे. देर इज वन टर्म इज मिसिंग टर्म. सो हिअर विल ड्रॉ ब्रॅकेट. फर्स्ट विल राईट कोइफिशियंट ऑफ एक्स क्यूब दॅट इज 1. नंतर स्क्वेअरची टर्म आपल्याला इथं नाही आहे, त्याचा आपण 0 लिहू. स्क्वेअर नंतर पॉवर 1ची म्हणजे 3x आपल्याला इथं आहे, याचा कोइफिशियंट आपल्याला 3. आणि लास्टली वी हॅव हिअर मायनस 5. सो दिस इज द कोइफिशियंट फॉर्म ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. देन वी हॅव गिवन वन कोइफिशियंट फॉर्म, रिप्रेझेंट इट इन द इंडेक्स फॉर्म. तर तुम्हाला कोइफिशियंट फॉर्म दिलेला आहे आणि त्याला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचं सांगितलं आहे. नंबर 2 -1 0 5 6 is the coefficient form of the polynomial represent it in the index form. पहा कोइफिशियंट फॉर्म आपल्याला दिलेले आहे आणि त्यावरून आपल्याला काय लिहायचं, इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर इथं आपण एक्स हा व्हेरिएबल वापरून काय करू, दिलेली पॉलिनॉमियल आपण इंडेक्स फॉर्ममध्ये लिहू शकतो. तर इथं टर्म किती आहेत आपल्याला, 1 2 3 4 5 टर्म 5 आहेत. म्हणजे डिग्री किती असणार आहे, 4. दिलेल्या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे, 4. सो हिअर आर 5 terms in coefficient form and so the degree of polynomial is 4. तर डिग्री किती असणार आहे, इथं 4 असणार आहे. म्हणजे तुम्हाला जे स्टार्ट करायचं आहे ते कुठून करायचं आहे, पॉवर 4 पासून. सो हिअर विल राईट 2 into x to the power 4. देन -1 आपण लिहिणार नाही, फक्त लिहू आपण x to the power 3. देन वी हॅव 0x square plus 5x plus 6 and this is the index form of the given polynomial. So this is index form of given polynomial in variable x. x हे व्हेरिएबल वापरून आपण काय लिहिलेली पॉलिनॉमियल लिहिलेली आहे. आपल्याला दुसरे व्हेरिएबल आपण यूज करू शकतो, y p q कुठलेही व्हेरिएबल आपण यूज करू शकतो, m वगैरे कुठलाही व्हेरिएबल तुम्ही यूज करू शकता. आणि तुम्हाला जर प्रॉब्लेममध्ये सांगितलं असेल की हाच व्हेरिएबल वापरा, त्यावेळेस तो व्हेरिएबल वापरून सुद्धा आपण काय करू शकतो, त्या दिलेल्या पॉलिनॉमियलचे डिफरंट फॉर्म आपण लिहू शकतो.